माझ्या घरातला कर्ता पुरुष माझा नवरा गेलेला आहे. माझा मुलगा लहान आहे. मी घरातच असते. आमच्याकडे दुसरा कुठलाही सोर्स नाही जगण्यासाठी आणि ते असं खूप तगादा द्यायचे. कधी द्यायचे म्हणजे माझ्या मिस्टरांना अशी त्याची भीती वाटायची त्यांचा फोन आला, की आता जर पैसे नाही दिले तर काही होऊ शकतं. ते 6 महिने झाले डिप्रेशनमध्ये होते. रात्रीची त्यांना झोप लागत होती. रात्रीचा असा दचका बसून ते रात्रीचे उठायचे. खूप त्यांना त्रास झाला. आर्यन दीपाली आई बाबा, तुम्ही नीट राहा. मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. व्याजाच्या पैशासाठी लावलेला तगादा, हॉटेल खाली करण्याची धमकी, बँकेचे कर्ज, घर गहाण पडले, यातून मी सावरू शकत नाही. म्हणून माझ्या आयुष्याचा शेवट करत आहे. डोळ्यात पाणी आणून शेवटचा व्हिडिओ तयार केला आणि मांजरीच्या हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. महादेवनगर येथील 42 वर्षाच्या महेश साखरे या व्यक्तीने आपल्या कुटुंबाला शेवटचा व्हिडिओ करून पाठवला. ही घटना घडली दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 10च्या सुमारास. आमचा घरातील कर्ता पुरुष गेला, आमचा आधार गेला, पदरात एक तरुण मुलगा, आता आम्ही कसे जगणार, उदरनिर्वाह कसा चालणार आमचा, असा टाहू फोडला मृत व्यक्ती महेश साखरे यांच्या पत्नी दीपाली साखरे यांनी. दीपाली महेश साखरे, माझे पती महेश निवृत्ती साखरे यांनी हॉटेल ट्रायलक गोडबोले वस्तीवर गणेश भालचंद्र गुले यांची जागा होती. त्यांनी विचारलं की तुम्ही हॉटेल चालवचाल का माझ्या पतींना, तर ते म्हटले हो. म्हणजे ते चालवू शकतात, ते म्हटले हो चालवेल. मग त्यांनी सुरुवात केली लायसन काढायला, बांधकाम करायला. मग त्यावेळी लागणारा पैसा माझ्या मिस्टरांनी कर्ज काढून त्यांना लागल तसा वेळोवेळी पुरवला. नंतर ते पैसे संपल्यावर त्यांनी रोहिणी संदीप तुपे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले. मग ते व्याजाने पैसे त्यांनी व्याज देत होते, तरी पण त्यांनी असं खूप रूडली असं हे करायच्या, पैसे कधी देणार, पैसे कसे देणार असे. आणि मग त्यानंतर मालकाने खूपच त्रास द्यायला सुरुवात केली. 6 महिन्यापासून खूप त्रास दिला. हॉटेल खाली करा, हे करा, मानसिक टॉर्चर खूप केलं. CCTV बंद, खूप इंटरफेअर केलं हॉटेलमध्ये. कॅमेरे बंद आहेत, पाणी कुठून घेता, माल कुठून घेता, सारखे वारंवार मालक स्वतः गणेश घुले, त्यांचा मुलगा ओम घुले वारंवार माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलाला फोन करून त्रास देत होते. ते 6 महिने झाले डिप्रेशनमध्ये होते. रात्रीची त्यांना झोप लागत होती. रात्रीचा असा दचका बसून ते रात्रीचे उठायचे. खूप त्यांना त्रास झाला. हडपसरमधील एका नामांकित बँकेतून बांधलेले घर गहाण ठेवून कर्ज घेतले. गणेश भालचंद्र घुले यांनी माझ्या जागेत हॉटेल टाक म्हणून सांगितले. महेश साखरे यांनी कर्ज घेऊन मोकळ्या जागेत हॉटेल बांधले. पैसे कमी पडले म्हणून त्याच बँकेच्या संचालिका व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या माजी उपाध्यक्षा गोपाळपट्टी येथील रोहिणी संदीप तुपे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले. व्याज 10% असल्यानं व्याजासाठी व मुद्दलासाठी तगादा लावला. पुन्हा त्याच बँकेतून कर्ज टॉप ऑफ मारले आणि पैसे रोहिणी संदीप तुपे यांनी घेतले. गोडबोले वस्ती येथे हॉटेल जागा मालक गणेश भालचंद्र घुले, त्यांचा मुलगा, त्यांनी हॉटेल खाली करण्याचा तगादा लावला. त्यातच व्याजासाठी रोहिणी तुपे यांचा मानसिक त्रास, यामुळे महेश साखरे मनाने खचल्याचं पत्नी दीपाली साखरे यांनी आरोप केलाय. हॉटेल खाली करावे म्हणून काळी जादू करून त्रास देण्याचा प्रयत्न झाला. कामगारांनी पैसे चोरले, त्यामुळे महेश साखरे 6 महिने तणावात होते. साधना बँकेकडून लोन घेतलं होतं आणि रोहिणी संदीप तुपे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते त्यांनी 5% दिले होते. त्यांचे टोटल 9 लाख रुपये घेतले होते. त्यातले 4 लाख रुपये परत दिले, 5 लाख रुपये देणे बाकी होते. त्यांचं आतापर्यंत गेल्या महिन्यात फेब्रुवारी पर्यंत पूर्ण व्याज दिलेलं आहे. तुपे यांच्याकडून कर्ज घेतलं होतं, तसंच बँकेकडून पण आम्ही कर्ज घेतलं त्यांना पैसे देण्यासाठी. तसंच माझं सोनं सुद्धा आम्ही मोडलेले. रोहिणी तुपे यांना पैसे मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये रोहिणी तुपेंना सोने मोडून 3 लाख रुपये दिलेले आहेत. आणि ते असं खूप तगादा द्यायचे, कधी द्यायचे म्हणजे माझ्या मिस्टरांना अशी त्याची भीती वाटायची त्यांचा फोन आला, की आता जर पैसे नाही दिले तर काही होऊ शकतं. ते त्याच्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये होते. आणि मालक पण जवळजवळ ॲग्रीमेंट नोव्हेंबर 26 पर्यंत असताना सुद्धा त्यांनी तगादा लावलाय, हॉटेल खाली करा, हॉटेल खाली करा. त्यांना इतकं डिप्रेशन आलं की हॉटेल खाली केलं तर हप्ते कसे जाणार, बँकेचे हप्ते कसे जाणार, बाकीचा खर्च, हे सगळं कसं होणार. त्याला ते कंटाळून त्यांनी आत्महत्याचा निर्णय. 2021 ते नोव्हेंबर 2026 पर्यंत करार होता. भाडे वेळेवर दिले जात होते. हॉटेल खाली करायचा तगादा लावला. व्याजाच्या पैशाचे दडपण एवढे होते की घरातील सोने मोडून पैसे दिले तरी तुपे यांचा त्रास सुरूच होता.
2021 खाजगी बँकेत 15 लाख रोहिणी संदीप तुपे यांच्याकडून 10% दराने 9 लाख सावकारी कर्ज घेतले होते. बँक खात्यात 2 लाख दिले. गुगल पे घरातील सोने मोडून 4 लाख मुद्दल फेडले. गणेश भालचंद्र घुले यांनी सतत त्रास दिला. साधना बँकेचे कर्ज, व्याजाचे पैसे, त्यातच हॉटेल बंद केले. तर हप्ते कसे फेडणार? त्यामुळे महेश साखरे प्रचंड तणावात होते. घरी पत्नी दीपालीला सांगत होते. मित्रांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतः एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी 5 जणांची नावं घेतलेली आहेत. त्यामध्ये गणेश घुले आणि रोहिणी तुपे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. तरी त्यांच्यावर सावकारकीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला नाहीये आणि आम्ही कंप्लेंट देऊन जवळजवळ 5-6 दिवस झाले. तरी पण पोलिसांनी अजून काही ऍक्शन घेतली नाही त्यांची. यातून त्यांनी व्हिडिओ केला आणि हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. गणेश भालचंद्र घुले वय वर्ष 50, रोहिणी संदीप तुपे वय वर्ष 49, प्रशांत पुजारी वय वर्ष 35, निलेश उत्तम घाडगे वय वर्ष 32, सचिन जयराम शिंदे वय वर्ष 45, सर्व राहणार मांजरी यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अद्याप कोणाला अटक नाही. व्याजाच्या पैशातून तणाव असताना रोहिणी संदीप तुपे यांच्यावर सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला नाही. या संदर्भात गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागणार असल्याचं दीपाली महेश साखरे यांनी यावेळी सांगितलंय. माझ्या घरातला कर्ता पुरुष माझा नवरा गेलेला आहे. माझा मुलगा लहान आहे. मी घरातच असते. आमच्याकडे दुसरा कुठलाही सोर्स नाही जगण्यासाठी. त्या लोकांमुळे माझा नवरा गेलेला आहे आणि पोलिसांनी जर त्याच्यावर कारवाई नाही घेतली तर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे जाऊ. वेळ पडली तर उपोषणाला आपण बसू.